have to see now problem of account of not for profit concern, textbook problem number 6. From the following particulars relating to Radhakrishna Charitable Hospital, Pune, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. आपल्याला राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे यांचे रिसीट पेमेंट्स अकाउंट आणि ॲडजस्टमेंट्स या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. तर यावरून आपल्याला फायनल अकाउंट ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न, हे नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे, याचं फायनल अकाउंट इथे आपल्याला तयार करायचं. तर सुरुवातीला जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा सर्वप्रथम कॅपिटल फंड रेकॉर्ड करावं लागेल. ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा ज्या ॲडजस्टमेंट दिल्या आहेत त्याच्यामध्ये एक टेबल दिलं आहे बघा आपल्याला. त्या टेबलमध्ये सबस्क्रिप्शन ड्यू, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, स्टॉक ऑफ मेडिसिन्स, इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स, बिल्डिंग, त्याच्यानंतर 6 नंबरला घटक दिला आपल्याला कॅपिटल फंड. तो लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करूया इथे. कॅपिटल फंड रुपीज 1,70,940, 1,70,940. त्यानंतर सबस्क्रिप्शन ड्यू, सबस्क्रिप्शनच्या पोस्टिंगच्या वेळी इफेक्ट द्यायचा आहे तसा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स त्याच पद्धतीने. नंतर स्टॉक ऑफ मेडिसिन्स, नंतर आपण याचा इफेक्ट देऊ. आता बघा इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट्स. आता ओपनिंग बॅलन्स दिला आहे 1/4/2019चा. इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट, इक्विपमेंट ही ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पोस्टिंग करूया. इक्विपमेंट्स ओपनिंग बॅलन्स 15,000, 15,000. त्यानंतर बिल्डिंगचा ओपनिंग बॅलन्स दिला आपल्याला 40,000 ॲसेट साईडला. बिल्डिंग 40,000. देन 10% इन्व्हेस्टमेंट सुद्धा ॲसेट आहे. 10% इन्व्हेस्टमेंट्स रुपीज 1 लाख. 10% इन्व्हेस्टमेंट रुपीज 1 लाख. हे आपण ॲसेट्सचे ओपनिंग बॅलन्स आणि कॅपिटल फंड याची एंट्री केली किंवा याची नोंद केली. आता यानंतर आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2020. आता रिसीट साईड बघूया. पहिला घटक टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश बॅलन्स आपल्याला दिला. आता नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये हा जो रिसीट बाजूला ओपनिंग कॅश बॅलन्स किंवा ओपनिंग बँक बॅलन्स जर दिला असेल तर त्याची नोंद करायची नाही किंवा त्याचं रेकॉर्डिंग करायचं नाही. नेक्स्ट सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. आपला इन्कम आहे, रेव्हेन्यू इन्कम आहे बाय सबस्क्रिप्शन्स. बाय सबस्क्रिप्शन रुपीज 52,000, रुपीज 52,000. आता हे करंट इयरला म्हणजे चालू वर्षी आपल्याकडे जमा झालेली वर्गणी आहे 52,000. आता पाठीमागे ॲडजस्टमेंट आपल्याला ज्या दिल्या त्यामध्ये सबस्क्रिप्शन ड्यू. सबस्क्रिप्शन ड्यू मीन्स आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता इथे 1/4/2019ला एक सबस्क्रिप्शन दिलं आहे आणि 31 मार्च 2020ला एक सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग दिलं आहे. मग आता हे
1 एप्रिल 2019ला जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलं ते प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग आहे, की गेल्या वर्षी आउटस्टँडिंग हे सबस्क्रिप्शन होतं. याचा अर्थ ही वर्गणी 310 रुपये आपल्याला गेल्या वर्षी आपल्याकडे जमा झाली नव्हती. आता प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शनचा करंट इयरला इफेक्ट देत असताना करंट इयर सबस्क्रिप्शनच्या बरोबर विरुद्ध इफेक्ट द्यायचा असतो. आता एखादा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल किंवा आउटस्टँडिंग इन्कम असेल, आता सबस्क्रिप्शन इन्कम आहे इथे, तर आउटस्टँडिंग इन्कम असेल तर त्याचा आपण करंट इयरला इफेक्ट ॲड असा देतो. परंतु इथे प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग आहे, याचा इफेक्ट करंट इयरच्या बरोबर अपोजिट द्यायचा, बरोबर विरुद्ध द्यायचा आहे. हे आपण म्हणूया लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर, किंवा आता करंट इयर आहे आपलं 2019-20, म्हणजे प्रिव्हियस इयर असेल 2018-19, आउटस्टँडिंग फॉर 2018-19, किंवा एखादा विद्यार्थी ते आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर किंवा लास्ट इयर असे रेकॉर्ड करू शकतो. आता पुढे बघा, त्याची अमाऊंट आहे 310, 310. प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग इथे करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमधून, सॉरी, या 52,000 मधून आपल्याला वजा करायचं आहे. बघा बॅलन्स किती येतोय, 51,690. आता ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे आपल्याला एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज टू ॲस्पेक्ट हे डोक्यात बसलेलं असतं फायनल अकाउंटमुळे. परंतु ही गेल्या वर्षीची ॲडजस्टमेंट आहे किंवा ही गेल्या वर्षीचे आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे त्याचा एक इफेक्ट गेल्या वर्षी झालेला आहे. त्यामुळे करंट इयरला फक्त या ॲडजस्टमेंटचा एकच इफेक्ट द्यायचा, आणि जे ड्यू किंवा जे आउटस्टँडिंग करंट इयरला झालेले आहेत किंवा चालू वर्षाची जी ॲडजस्टमेंट आहे त्याचे फक्त आपल्याला 2 इफेक्ट नेहमीप्रमाणे द्यावे लागतील. त्यामुळे इथे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग आहे म्हणून आपण एकच इफेक्ट दिला. आता सेकंड इफेक्ट बघूया, पुढे काय दिलं ते. सबस्क्रिप्शन ड्यू ऑन 31 मार्च 2020, 31 मार्च 2020ला 350 रुपये सबस्क्रिप्शन ड्यू आहे, म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आता हे करंट इयर आउटस्टँडिंग आहे, म्हणजे अजून आपल्याला आपल्या सभासदांकडून वर्गणी येणं आहे, परंतु तो चालू वर्षाचा इन्कम आहे. ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर किंवा 2019-20 किंवा नुसतं आउटस्टँडिंग म्हटलं इथे तरी चालू शकतो. अमाऊंट आहे 350, 350. इथे टोटल बघूया किती येते. 52,040. आता हे करंट इयर आउटस्टँडिंग आहे, इन्कम आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट शो टू द ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. इथे ॲसेट बाजूला इफेक्ट देऊया आपण. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 350, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 350. एक इफेक्ट दिला इन्कम बाजूला सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आउटस्टँडिंग फॉर 2019-20, आणि सेकंड इफेक्ट दिला आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹350. देन सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे थोडक्यात काय, पुढच्या वर्षीची वर्गणी चालू वर्षी मिळाली, की एखाद्या सभासदाने चालू वर्षाचं सबस्क्रिप्शनही दिलं आहे, अधिक पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शनही दिलं आहे. आता इथे सुद्धा 2 बॅलन्स दिले आहेत आउटस्टँडिंग प्रमाणे. एक आहे प्रिव्हियस इयरला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स झालेलं आहे, आणि एक करंट इयरला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स झालेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी वर्गणी मिळाली होती, ती कोणत्या वर्षासाठी मिळाली होती, तर 2018-19 मध्ये आपल्याला 600 रुपये सबस्क्रिप्शन रिसिव्ड झालं होतं इन ॲडव्हान्स. हे कोणत्या वर्षासाठी, फॉर करंट इयर, म्हणजे 2019-20 चालू वर्षासाठी गेल्या वर्षी वर्गणी मिळाली होती. आता गेल्या वर्षी आपण काय केलेलं असणार, चालू वर्षाची वर्गणी लेस केलेली असणार.
कारण तो गेल्या वर्षीचा इन्कम नव्हता. परंतु चालू वर्षाचा इन्कम आहे, त्यामुळे प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स जे आहे किंवा ज्याला आपण प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन असंही म्हणतो, ते आपण इथे ॲड करूया. ॲड प्री रिसिव्ड हे कधी मिळालं होतं तर 2018-19 मध्ये प्री रिसिव्ड झाले होते. 2019-20 साठी हा विषय महत्त्वाचा. तर आता इथे प्री रिसिव्ड आहे 600 आपण ॲड करूया, कारण ही चालू वर्षाची वर्गणी. टोटली येईल इथे 52,640. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा 18-19 म्हणजे प्रिव्हियस इयर मधली ॲडजस्टमेंट असल्यामुळे एकच इफेक्ट दिला. त्याच पद्धतीने इथे सुद्धा प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 18-19 असल्यामुळे एकच इफेक्ट द्यायचा. मात्र 31 मार्च 2020 सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹150 की 31 मार्च 2019ला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे पुन्हा एकदा ₹150. या ॲडजस्टमेंटचे मात्र आपल्याला दोन इफेक्ट द्यावे लागणार, कारण 2019-20 मध्ये 2020-21 साठी काही सभासदांनी आपल्याला वर्गणी आधीच दिलेली आहे, ॲडव्हान्समध्ये दिलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा काय आहे, प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर द इयर 2020-21 2020-21ची वर्गणी आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळाली आहे. म्हणजे तो करंट इयरचा इन्कम नाही, तो नेक्स्ट इयरचा इन्कम आहे. त्यामुळे तो करंट इयरला इन्कम चालू वर्षाचा नसल्यामुळे आपण इथे लेस म्हणूया प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2020-21 किंवा नेक्स्ट इयर असं म्हटलं तरी तिथे चालू शकतं. इथे अमाऊंट आहे 150 ₹150. तर इथे वजा करा 0 52,490. आता हा एक इफेक्ट दिला आपण इथे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 2020-21 किंवा नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन प्री रिसिव्ड म्हणून इथे इफेक्ट दिला. ही करंट इयरची ॲडजस्टमेंट आहे. याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन 150. एखादा विद्यार्थी प्री रिसिव्ड अवघड वाटत असेल तर इथे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन असं सुद्धा रेकॉर्ड इथे करू शकतो. ₹150 बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आता सबस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये हा जर तुम्ही भाग व्यवस्थित अभ्यास केला की करंट इयर आउटस्टँडिंग, प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग, करंट इयर प्री रिसिव्ड, प्रिव्हियस इयर प्री रिसिव्ड, याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर माझ्या माहितीप्रमाणे सबस्क्रिप्शनवर याच्यापेक्षा जास्त अवघड ॲडजस्टमेंट आपल्याला येत नाही. त्यामुळे याचा सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे सबस्क्रिप्शन ही कॉन्सेप्ट आपली बरीचशी इथे अभ्यासली जाईल किंवा तुमच्या लक्षात येईल. आता यानंतर पुढचा भाग बघूया रिसीट साईडला, डोनेशन्स. आता डोनेशनमध्ये दोन प्रकार आहेत, एक जनरल डोनेशन आहे, दुसरं स्पेसिफिक डोनेशन आहे. आता इथे ब्रॅकेटमध्ये आपल्याला स्पेसिफिकली दिलंच आहे की जनरल डोनेशन आहे, त्यामुळे तो आपला इन्कम असेल बाय डोनेशन 17,500. डोनेशनचं रिझन दिलं असेल की डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर बिल्डिंग, तर त्याला आपण स्पेसिफिक डोनेशन असं म्हणतो. कसं दिलं तर ते लायबिलिटी साईडला पोस्टिंग होईल. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्कम आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. याच्यावर सुद्धा एक ॲडजस्टमेंट ॲक्च्युअल आपल्याला विचारलेली आहे, पण या संदर्भात आपण बोलू.
10,000 किंवा लगेचच विचार करू याबाबत. बॅलन्स शीट ॲसेट साईडला इथे आपल्याला 10% इन्व्हेस्टमेंट दिली आहे 1 लाख. 10% इथे जे इन्व्हेस्टमेंटच्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता 1 लाख इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट किती होईल? फायनल अकाउंटप्रमाणेच विचार करायचा आहे तर 10,000. आपण फायनल अकाउंटमध्ये काय करतो तर 10% इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला 10% इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट मिळालं की ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट करतो. इथेही करायचंच आहे ॲक्च्युअल, पण आपण का केलं नाही तर तुम्हाला इकडे इन्कम बाजूला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी चार्ज केलेला आहे. इथे ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे 10,000. पण समजा असं घडलं असतं की इथे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट समजा तुम्हाला काहीतरी 7,000 दिली आणि ॲक्च्युअली इथे चार्ज किती होत आहेत 1 लाखावर 10% तर 10,000 चार्ज होत आहेत. तर टोटल आपलं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इथे 10,000 दिसलं पाहिजे, पण ॲक्च्युअल 7,000 चार्ज झालेत. म्हणजे किती हजार चार्ज केले नाहीत तर 3,000. तर तेवढ्याच 3,000चा इफेक्ट इथे ॲड म्हणून दाखवायचा. ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 3,000 आणि राहिलेला 3,000चा इफेक्ट इथे 7,000 अधिक 3,000 असा 10,000 दाखवायचा. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 10च्या 10,000 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इथे दिलेलं आहे. त्यामुळे याची नोंद आपण पुन्हा सेपरेट केली नाही, ती ऑलरेडी तिथे झालेली आहे. त्यानंतर प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो आपला इन्कम आहे बाय प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो. आता प्रोसीड फ्रॉम चॅरिटी शो इथे दिलं आहे आपल्याला 8,530. मी इतर कॉलमला घेतो. एखादा विद्यार्थी डायरेक्ट इन्कम म्हणून सुद्धा दाखवू शकतो. आणि पेमेंट बाजूला एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो दिला आहे, तो इथे आपण लेस करू शकतो. लेस एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो. अमाऊंट आहे 550. 7,800. इथे आपण आजचा व्हिडिओ हा पूर्ण करूया, कारण आपली रिसीट साईडची पोस्टिंग कंप्लीट झालेली आहे. यापुढचा पेमेंट साईड आणि राहिलेल्या ॲडजस्टमेंट्स हा भाग आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये